नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत अंडा बिर्याणी. अंडा बिर्याणीसाठी अंडी आधी उकडून घ्यायची आहेत 10 मिनिटांसाठी. त्यानंतर आपण कांदा बारीक चिरून घेत आहोत. बिर्याणीसाठी कांदा बारीकच लागतो चिरलेला. त्यानंतर कुकरच्या भांड्यात 3 चमचे तेल आपण घेतलेलं आहे व त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत व तो फ्राय करून घेणार आहोत. या कांद्याचा उपयोग आपल्याला वरून मॅरिनेशनसाठी सुद्धा होईल. फ्राय केलेला कांदा आपण साईडला काढून घेऊ. त्यानंतर उकडलेली अंडी आपण त्यांना काप करून घेऊया, म्हणजे त्यात आपण टाकलेला मसाला व्यवस्थितरित्या मुरला जाईल. तुम्ही बघताय मी कसे काप केले आहेत. त्यानंतर आपण त्यात हळद, लाल मिरची पूड आणि मीठ टाकून त्यांना व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊ, जेणेकरून आपला मसाला अंड्यात आतपर्यंत जाईल व अंड्यांना एक छान अशी चव येईल. यानंतर कुकरच्या भांड्यात जे तेल आहे आपण कांदा तळलेलं त्यातच आपण ही अंडी घालणार आहोत व त्यांना छान फ्राय करणार आहोत. या फ्राय करण्यामुळे अंड्यांना फार मस्त चव येते. ही फ्राय केलेली अंडी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघताय अंडी किती मस्त फ्राय झाली आहेत. त्यानंतर त्याच तेलात आपण एक बारीक चिरलेला कांदा घालू. साधारणतः 2 कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरलेले. हा कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदा परतला गेलेला आहे. आता आपण यात एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालू. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थितरित्या परतून घेऊ. आता यात आपण काही मसाले घालणार आहोत. त्यात मीठ, धने पूड, लाल तिखट, हळद व कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला आपण घालणार आहोत. क्वांटिटी आपण बघताय. हे घालून आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. पेस्ट घालून व्यवस्थितरित्या परतल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करू व दही घेऊ. साधारणतः अर्धी वाटी दही मी इथे घेतलेलं आहे व ते फेटून मी कुकरच्या भांड्यात टाकलेलं आहे. आता हे दही आपण व्यवस्थितरित्या हलवून घेऊ. कुकरची फ्लेम बंद केल्यानंतर आपल्याला ही बिर्याणी थोडंसं थंड होऊ देऊन त्यानंतर ही दही घालायची आहे, म्हणजे दही फुटणार नाही. इथे मी गॅस परत ऑन केलाय. व्यवस्थितरित्या आपण हलवून घेऊ. आता आपण यात पुदिना आणि कोथिंबीर घालू. इथे मी 1.5 कप तांदूळ आणि त्यासाठी 3 कप पाणी म्हणजे दुप्पट पाणी घेतलेलं आहे. आता आपण फ्राय केलेला कांदा यात घालणार आहोत. आता मी धुतलेला तांदूळ पाण्यासकट त्यात घालत आहे. थोडंसं हलवून आपण यात आपण फ्राय केलेली अंडी घालणार आहोत. परत
आपण फ्राय केलेला कांदा थोडासा वरून भुरभुरणार आहोत. आता कुकर बंद करून आपण साधारणतः 2 शिट्ट्या घेणार आहोत. आपण बघू शकता बिर्याणी किती मस्त झाली आहे. परत यावरून आपण थोडासा पुदिना आणि कोथिंबीर भुरभुरलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली टेस्टी झटपट होणारी आणि मस्त अशी अंडा बिर्याणी रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.